लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी। बघा बहिणींनो, तुम्ही सर्वजण जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होते ना। जुलै हप्ता तर तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये आले, परंतु ऑगस्ट महिन्याचे पण पैसे खात्यामध्ये आले। हो, जुलैचे पैसे आले, ऑगस्टचे पण 1500 रुपये आले। आणि बघा, हा जो महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे ना शासनाने, रक्षाबंधन निमित्त हा मोठा निर्णय घेतला। बघा, जुलैचे पैसेचा निधी आला, जुलैचा हप्ता 1500 रुपये तुम्हाला येणे सुरू झाले, परंतु आता ऑगस्टचे पैसे पण बहिणींच्या खात्यामध्ये आलेले आहेत। सर्व बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पण पैसे मिळत आहे। अतिशय दमदार माहिती आहे। 1500 आले आणि पुन्हा अजून 1500, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला 3000 रुपये सरकारने देऊन टाकले। हे बघा, तुम्हाला पैसे आले असतील तर कमेंट करून यस टाईप करा, जरी नाही आले असतील तर हा व्हिडिओ बघा, तुम्हाला सांगतो मी, आणि कमेंट करून नो टाईप करा। ज्यांना आले नसेल त्यांनी नो टाईप करा, ज्यांना पैसे आले त्यांनी यस टाईप करा। सर्व सांगतो, पैसे तुमच्या खात्यामध्ये आज किती वाजता येईल, जरी नाही आले असतील तर काय काम करावं लागणार आहे, सर्व सांगतो, व्हिडिओ बघा। सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी। हे बघा, लाडकी बहीण योजनेसाठी जी.आर. आला। जी.आर. आला, त्यामध्ये जो काही निधी होता, निधी मंजूर झाला। निधी मंजूर झाला जुलै हप्त्यासाठी। जुलै हप्त्यासाठी निधी मंजूर झाला, त्यामुळे सर्वांना वाटत होते फक्त जुलैचेच 1500 रुपये येतील, आणि सुरुवात पण जुलैचे 1500 रुपयाची झाली। भरपूर बहिणींना पैसे आले, सर्वच बहिणींना जुलैचे 1500 रुपये आले। परंतु आता जो निर्णय घेतलेला आहे ना सरकारने, आता तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पण 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकले। चेक करा, चेक करा बहिणींनो, माझ्या माता बहिणींनो। पैसे आले नसतील टेन्शन घेऊ नका, काहीच टेन्शन घेऊ नका। मी सांगतो ना तुम्हाला, पैसे तुमच्या खात्यामध्ये कसे येतील। ऑगस्टचे 1500 रुपये जरी आले नसतील तर ते कसे येतील, जुलैचे तर तुम्हाला मिळाले असतील, जुलैचे 1500 रुपये तुम्हाला मिळाले असतील, बरोबर। आता हे ऑगस्टचे पण आलेले आहेत, भरपूर बहिणींना आज आले पैसे, तुम्हाला ऑगस्टचे 1500 रुपये आले नसतील तर हा व्हिडिओ बघा तुम्ही, तुम्हाला सर्व समजून जाईल की पैसे केव्हा मिळणार, ऑगस्ट महिन्याचे केव्हा मिळणार, तुमच्या खात्यामध्ये कधी येतील। म्हणजे पैसे आलेले आहेत परंतु तुमच्या खात्यामध्ये नाही आले असतील तर आज कधी पैसे येतील, आज कधी पैसे येतील, किती वाजता तुमच्या खात्यामध्ये बरोबर हे ऑगस्टचे पैसे येतील ते सांगतो मी तुम्हाला। अतिशय महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। हे बघा, जेव्हा पण पैसे येतात ना खात्यामध्ये, तेव्हा तुम्हाला एक SMS येतो, बरोबर। एक मोबाईलवरती तुम्हाला SMS येतो आणि मग तुम्हाला कळतं की 1500 रुपये आले म्हणून, त्यामुळे मोबाईलचे SMS चेक करत राहा। हे बघा, महत्त्वाची माहिती आपण समजून घेऊया। तर जवळपास 26 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत, 26 लाख प्लस बहिणी अपात्र झालेल्या आहेत। ज्या बहिणी अपात्र झाल्या त्यांना तर योजनेचे पैसेच आले नाही, या महिन्याचे पैसेच त्यांना आले नाही। का आले नाही? कारण त्यांचा हप्ता डायरेक्टली बंद झाला। काही पुरुषांनी पण लाभ घेतला होता, त्यांचा हप्ता पण बंद करण्यात आलेला आहे। म्हणजे ही योजना ते ज्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत, ज्यांनी खरी माहिती दिलेली आहे, योजनेसाठी सत्य माहिती दिलेली आहे, अशा लाडक्या बहिणींनाच यापुढे पैसे मिळणार आहेत, बाकीच्यांना डायरेक्ट योजनेतून बाहेर काढलेलं आहे। चला समजून घेऊया। ऑगस्टचे पण पैसे आले, जुलैचे पण आले, 3000 रुपये आले, त्याबद्दल बघा माहिती। तर लाडक्या बहिणींनो, आता नीटपणे समजून घ्या मी काय सांगत आहे। आता तुम्हाला समजून जाईल की पैसे तुमच्या खात्यामध्ये आले की नाही। जरी नाही आले असतील तर बघा, किती वाजता तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील ते समजून जाईल तुम्हाला। बघा, टाईम बघून घ्या, किती वाजता तुमच्या खात्यामध्ये। जुलैचे आले असतील तुम्हाला, जुलैचे ज्या बहिणींना आले नसतील त्यांना जुलैचे पण मिळून जातील आज, आणि ऑगस्टचे पण मिळून जातील। म्हणजे 1500 म्हणजे 3000 रुपये, 2 टप्प्यात ते पैसे पडत आहे। पहिले 1500 येत आहेत, मग त्यानंतर 1500 येत आहेत, ओके। तर ही गोष्ट समजून घ्या आता। आणि महत्त्वाची माहिती आहे बहिणींसाठी, सर्व बहिणींनी आता चित लावून ही माहिती बघा।
बहिणींनो, चित लावून माहिती बघा तुम्ही. आता मी तुम्हाला काय सांगताय, कारण माहिती तुमच्यासाठी आहे आणि तुमच्यासाठी एवढं प्रयत्न करून मी सांगत आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जरी नवीन असाल चॅनल पण सबस्क्राईब करा. हे बघा, आता महत्त्वाचं पहिले एक गोष्ट क्लिअर करून सांगतो. हे तुमचं कन्फर्म आहे का बघून घ्या. आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक आहे का बहिणींनो? हो असेल तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक. त्यानंतर DBT एनेबल आहे का? असेल. ओके, DBT जे आहे DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे, ते पण एनेबल असेल तुमचं. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पात्र आहात का. या 3 गोष्टी जरी बरोबर असतील तर तुमच्या खात्यामध्ये जुलैचा हप्ता आला असेल 1500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे आज आले. ऑगस्ट 1500. ओके, 2दा 1500 जमा झालेले आहेत. आता समजून घ्या, जरी तुम्हाला पैसे आलेच नसतील तर समजून घ्या आता किती वाजता तुमच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत आज. बघा, रक्षाबंधन निमित्त मोठं गिफ्ट बहिणींना मिळत आहे. बघा आता ती माहिती. तर रक्षाबंधन निमित्त लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट शासनाने दिलेलं आहे. बघा आता माहिती समजून घ्या. सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत सांगतो. तुम्ही बघू शकता बहिणींनो, लाडकी बहीण योजनेतून रक्षाबंधनाला डबल भेट आहे बहिणींनो. डबल भेट, लाडक्या बहिणींना डबल भेट मिळत आहे. जुलै ऑगस्टचे 3000 रुपये खात्यात जमा. 2984 कोटी वर्ग. आता बघा, महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आर्थिक सक्षमीकरणाचे प्रभावी साधन ठरले आहे. 2024मध्ये सुरू झालेल्या या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. सध्या जुलै 2025चा हप्ता कधी जमा होणार आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने जुलै ऑगस्टचे हप्ते एकत्र 3000 रुपये मिळणार का, याबाबत लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता होती आणि अखेर पैसे आलेले आहेत. जुलैचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. तर जुलैचे 1500 रुपये कोणाकोणाला आले त्यांनी कमेंट करून सांगा. जुलैचे तर तुम्हाला आले, आता शासन तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पण टाकत आहे, ते पण सांगतो. तुम्ही व्हिडिओ बघा फक्त, सर्व माहिती मिळणार आहे तुम्हाला. हे बघा, जुलै हप्त्यासाठी 2984 कोटी वर्ग करण्यात आलेले आहेत. राज्याच्या महिला व बाल विकास विभागाने 30 जुलै 2025 रोजी शासन निर्णय GR जारी करत जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2984 कोटी रुपये वर्ग केले आहेत. यामुळे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात कोणत्याही क्षणी जुलैचा हप्ता 13वा हप्ता जमा होऊ शकतो अशी माहिती मिळत होती आणि अखेर पैसे आलेले आहेत बहिणींच्या खात्यामध्ये. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनच्या सणाला जो काही ऑगस्टचे हप्ते एकत्रितपणे जमा होण्याची शक्यता आहे का? गेल्या वर्षी 17 ऑगस्ट 2024 पुण्यातील शिव छत्रपती क्रीडा संकुलात असाच शुभारंभ झाला होता, जिथे 3000 रुपये जमा झाले होते मागच्या वेळी. तर मागच्या वेळी रक्षाबंधननिमित्त लाडक्या बहिणींना 3000 रुपये दिले होते, बरोबर. पण ते मागच्या वर्षी दिले होते. मग या वर्षी पण 3000 रुपये मिळत आहे का? कारण जुलैचे 1500 रुपये आले, मग आता ऑगस्टचे पण 1500 रुपये मिळत आहे का? त्याबद्दलच सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. हे बघा, रक्षाबंधनला डबल भेट बहिणींच्या खात्यामध्ये. आता ती माहिती जी आहे ती माहिती आपण समजून घेऊया. बहिणींनो, मोठी खुशखबर आहे तुमच्यासाठी. आता बघा, इथून महत्त्वाची माहिती जी आहे ती माहिती बघा तुम्ही आता. तर बघा, आता महत्त्वाची माहिती. हे बघा, रक्षाबंधनाला डबल भेट काय माहिती आहे समजून घ्या. रक्षाबंधन हा भावंडामधील प्रेमाचा उत्सव आहे. यंदा 9 ऑगस्ट 2025 रोजी साजऱ्या होणाऱ्या या सणाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे. सूत्रानुसार जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे लाभार्थी महिलांना 3000 रुपये मिळू शकतात. सणासुदीच्या काळात हप्ते जमा करण्याची सरकारची प्रथा लक्षात घेता यंदाही रक्षाबंधनला ही रक्कम खात्यात देण्याची शक्यता नाकारता येत नाही. बघा,
आता ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर ही जी माहिती आहे नीटपणे समजून घ्या. जो निधी पहिले आलेला आहे तो निधीकडे लक्ष द्या. निधी फक्त जुलै हप्त्याचा आलेला आहे, हे क्लिअर सांगतो. पहिले 2984 कोटी रुपये जे आहेत ना, हे फक्त जुलै हप्त्याचे आहेत. म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना जुलैचे 1500 रुपये वाटप. तर मग आता 1500 रुपये जुलैचे सुरू झाले. मग आता ऑगस्ट महिन्याचे पण रक्षाबंधन निमित्त ऑगस्टचे पण 1500 रुपये येत आहे का? चला त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती क्लिअर करून देतो तुम्हाला आता मी. हे बघा, तर जो निधी मंजूर झाला तो जुलैचा आहे, हे क्लिअर झालं. त्यामुळे जुलैचाच हप्ता आलेला आहे बहिणींनो, एवढं लक्षात घ्या. मग ऑगस्टचा हप्ता पण येईल का? रक्षाबंधन निमित्त ऑगस्टचा हप्ता येईल का? त्याबद्दल अपडेट काहीच आलेलं नाही. फक्त एक माहिती वर्तवली जात आहे, एक अंदाज काढत आहेत की येईल ऑगस्टचा पण हप्ता रक्षाबंधन निमित्त, परंतु त्या संदर्भात त्या बातमीमध्ये एवढा दम नाही, तसं काही होणार नाही असं वाटत आहे. कारण फक्त निधी जो आहे तो जुलै महिन्याचाच आलेला आहे निधी. त्यामुळे जुलैचेच 1500 रुपये सुरू झालेले आहेत बहिणींच्या खात्यामध्ये. चेक करा, तुम्हाला जुलैचे पैसे आले असतील. आणि जरी जुलैचे पैसे आले नसेल तर पुढील 1-2 तासात पैसे येऊन जातील, काही टेन्शन घेऊ नका. जरी नाहीच 1-2 तासात आले तर मग पुढील 1-2 दिवसात पैसे 100% तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहेत. कारण सुरुवात झालेली आहे. जो निधी होता तो DBTवरती पाठवण्यात आलेला आहे. DBTवरून आता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडत आहेत. ओके, तर लाडक्या बहिणींनो, जुलैचाच निधी आला आणि जुलैचा निधी आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये येणे सुरू झालेलं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरे पैसे मिळत नाही आहे. ऑगस्टचे पैसे मिळतील, परंतु ऑगस्टचा निधी जेव्हा मंजूर होईल तेव्हाच ते आपण कन्फर्म म्हणू शकतो, तेव्हाच आपण ते खरं म्हणू शकतो. ओके, अजूनपर्यंत ऑगस्टचा निधी आलेला नाही, फक्त जुलैचा आलेला आहे. त्यामुळे जुलैचा हप्ता सुरू झाला. ऑगस्टचा हप्ता संदर्भात काही अपडेट आली तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो. जेवढी माहिती होती तेवढी माहिती मी तुम्हाला सांगितली, नीटपणे समजून सांगितली. ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती समजून घेतली. चला आजच्या ताज्या बातम्या बघा, महत्त्वाच्या ताज्या बातम्या सर्वांसाठी आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा. चला आता आपण ताज्या बातम्या बघणार आहोत. पहिली बातमी तुम्ही बघू शकता, महत्त्वाची बातमी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 41% लादला कर, आदेशावर स्वाक्षरी भारतासह 70 देशांवर लागू. बघा, अमेरिकेचे जे काही अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प, तर यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि अनेक देशांवर कर लादण्याच्या आदेशावर स्वाक्षरी त्यांनी केली आहे. मागच्या वेळी आपण ही अपडेट बघितलीच, परंतु अजून यामध्ये नवीन माहिती दिलेली आहे. बघा, डोनाल्ड ट्रम्प यांनी 10 ते 41% कर लादण्याचा आदेश जारी केला आहे. या निर्णयामुळे अमेरिकेला आर्थिक सुरक्षा मिळेल आणि वर्षानुवर्षे सुरू असलेल्या व्यापारातील असमतोलही दूर होईल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. नवीन टॅरिफनुसार भारतातून होणाऱ्या निर्यातीवर, बघा, नवीन टॅरिफनुसार भारतातून होणाऱ्या ज्या काही निर्यातीवर 25%, तैवानमधून येणाऱ्या वस्तूंवर 20% आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या वस्तूंवर 30% टॅरिफ समाविष्ट आहे. पाकिस्तानवर 19% आणि जपानवर 15% टॅरिफ लादला आहे. त्याचप्रमाणे इस्रायलवर 15% आणि इराकवर 35% टॅरिफ लादण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेवर 30%, दक्षिण कोरियावर 15% आणि श्रीलंकेवर 20% टॅरिफ लादला आहे. ओके, तर बघा, तर डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ते इथे जे काही कर आहेत ते लादत आहेत, सर्व देशांवर कर लादत आहेत. असं नाही की भारतावरच, परंतु हे बघा, भारतावर त्यांनी 25% कर लादलेला आहे. ओके, निर्यातीवर 25% कर लादलेला आहे. तसेच तैवान असो, आफ्रिका असो, पाकिस्तानवर पण 19% लावलेला आहे. त्यानंतर बघा, दक्षिण आफ्रिका असो, इस्रायल असो, ओके, सर्व देशांवरती त्यांनी कर लादलेला आहे. त्यानंतर आफ्रिकेवर, दक्षिण कोरिया, श्रीलंकेवर, ओके, श्रीलंकेवर अशा ठिकाणी कर त्यांनी लादलेला आहे. ठीक आहे, तर बघा, अमेरिकेचं उद्दिष्ट काय आहे या करमागे? तर या निर्णयामुळे अमेरिकेला आर्थिक सुरक्षा मिळेल आणि वर्षानुवर्षे सुरू असलेल्या व्यापारातील असमतोलही दूर होईल असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलेलं आहे.
ठीक आहे, ही बातमी तुम्हाला समजली. आता आपण बातमी नंबर 2 बघणार आहोत. महत्त्वाची बातमी आहे बातमी नंबर 2. बघा तुम्ही आता बातमी नंबर 2. चला आता बातमी नंबर 2 बघा, महत्त्वाची बातमी आहे. बातमी नंबर 2 तुम्ही बघू शकता. बातमी नंबर 2 आहे महाराष्ट्रासाठी खुशखबर आहे. बघा महाराष्ट्रासाठी खुशखबर काय आहे ती खुशखबर आपण इथे आता जाणून घेणार आहोत. सर्वात मोठी खुशखबर आहे. चला जाणून घेऊया खुशखबर काय आहे. हे बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 2 रेल्वे प्रकल्पांना आता मान्यता मिळालेली आहे. हे बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार समितीने CCEA रेल्वे नेटवर्कच्या विस्तारासाठी 4 प्रमुख प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. बघा, प्रकल्पांचा अंदाजे खर्च सुमारे 11,169 कोटी रुपये आहे. यामुळे भारतीय रेल्वेचे जाळे 574 किमीने वाढेल. हा प्रकल्प 2028-29 पर्यंत पूर्ण होईल. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा आणि झारखंड या राज्यांना याचा थेट फायदा होईल. मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या या रेल्वे प्रकल्पापैकी 2 प्रकल्प महाराष्ट्रातील आहेत. यापैकी एक इटारसी नागपूर दरम्यान बांधण्यात येणारा 4था मार्ग आणि दुसरा छत्रपती संभाजीनगर परभणी दरम्यान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आहे. या दोन्ही प्रकल्पांवर हे बघा 7,630 कोटी रुपये खर्च येईल असा अंदाज आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि रेल्वे मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती दिली आहे. बघा, तर महाराष्ट्रासाठी मोठी खुशखबर काय आहे बघा, इथे तुम्हाला दाखवतो मी. तर जो काही रेल्वे प्रकल्प आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 2 रेल्वे प्रकल्पांना मान्यता देण्यात आलेली आहे. हे बघा इथे तुम्हाला दाखवतो मी. तर हे बघा 2 प्रकल्प महाराष्ट्रातील आहेत. यापैकी एक इटारसी नागपूर दरम्यान बांधण्यात येणारा 4था मार्ग आणि दुसरा छत्रपती संभाजीनगर परभणी दरम्यान रेल्वे मार्गाचे जे काही दोहरीकरण आहे ते आहे. म्हणजे बघा संभाजीनगर ते परभणी आणि इटारसी नागपूर. ओके, तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती ही रेल्वे प्रकल्पासंदर्भात आणि मान्यता मिळालेली आहे. चला, ही बातमी नंबर 2 तुम्हाला समजली. आता आपण जाणून घेऊया बातमी नंबर 3. सर्वात मोठी बातमी आहे बातमी नंबर 3. चला जाणून घेऊया बातमी नंबर 3. चला, बातमी नंबर 3 तुम्ही बघू शकता. शेतकऱ्यांना 1 वर्षाची कर्जमाफी देणार मुख्यमंत्री फडणवीस. कर्जमाफी संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. जाणून घ्या या संदर्भात माहिती. हे बघा, शेतकऱ्यांना 1 वर्षाची कर्जमाफी देणार मुख्यमंत्री फडणवीस. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी महाराष्ट्रातील एकवटलेल्या सर्व सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले आहे. तर बघा यावर आता शेतकऱ्यांना 1 वर्षाची संपूर्ण कर्जमाफी देण्यात येईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी संघटनांच्या शिष्टमंडळाला दिले. तसेच पुढील 10 वर्षात शेतकऱ्यांना सक्षम करणारे आर्थिक धोरण सरकारच्या वतीने राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हे बघा पुढे बघा, माहिती महत्त्वाची आहे, समजून घ्या. हे बघा, राज्यातील सर्व सामाजिक संघटनांनी बुधवारी दिनांक 30 तारखेला मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेत चर्चा केली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चौहान, कामगार नेते अभिजित राणे यासह छावा क्रांतीवीर सेनेच्या संस्थापक अध्यक्ष करण गायकर, अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय
कार्याध्यक्ष नानासाहेब जावडे, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे माधव देवसरकर, संभाजी ब्रिगेडचे माधव देवसरकर, छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे, अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे, छावा क्रांतीवीर सेनेचे युवक प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे, उद्योजक आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉक्टर किरण डोके, चंद्रशेखर विसे, सुनील कदम, अविनाश कदम, अमोल शिंदे, भारत पिंगळे, संकेत पिंगळे, दशरथ कपाटे, सुभाष कोल्हे आदी उपस्थित होते. तर बघा, तर कर्जमाफी मिळेल शेतकऱ्यांना 1 वर्षाची, या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांनी इथे माहिती दिलेली होती आणि 1 वर्षाची कर्जमाफी देणार असं मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणत आहे आणि त्या संदर्भात ही महत्त्वाची अपडेट होती शेतकरी भावांसाठी. ठीक आहे, ही बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा. चला, आता आपण बातमी नंबर 4 बघणार आहोत आणि ही शेवटची बातमी आहे. बातमी नंबर ही शेवटची बातमी आहे. एवढी बातमी बघून जा, मग आपण व्हिडिओ थांबूया. ओके, महत्त्वाची बातमी आहे. बातमी पाऊस संदर्भात आहे. राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार पुढील 24 तासांसाठी, या जिल्ह्यात धोक्याचा इशारा. पावसासंदर्भात महत्त्वाची माहिती आहे आणि ही शेवटची बातमी आहे. तुम्ही सर्वांनी इथपर्यंत व्हिडिओ बघितला, त्यामुळे एवढी बातमी बघून जा, मग आपण व्हिडिओ थांबूया. ओके, सर्व कामाचीच बातमी तुम्हाला सांगतो मी. वायबार बातमी तुम्हाला काहीच मिळत नाही. इथे जी कामाची बातमी आहे तुमच्यासाठी महत्त्वाची आहे तेच मी तुम्हाला सांगत असतो. हे बघा, तर राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार पुढील 24 तासांसाठी, या जिल्ह्यांना धोक्याचा जो काही इशारा आहे तो देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील अनेक भागांसाठी येलो अलर्ट जारी केला असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरी कोसळण्याचा इशारा दिला आहे. राज्यात गेल्या काही दिवसात काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली असली तरी काही जिल्ह्यात मात्र पाऊस अद्यापही कायम आहे. विशेषतः पुणे, पंढरपूर व खडकवासला, हे बघा, खडकवासला परिसरात चांगल्या पावसाची नोंद झाली असून धरणांमधील विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या भागांमध्ये सतर्कतेचा जो काही इशारा आहे तो दिला आहे. म्हणजे जे काही नदीकाठचे भाग आहेत, नदीकाठचे गाव आहेत, त्यांना सतर्कतेचा जो काही इशारा आहे तो दिला आहे. ओके, हे बघा, भारतीय हवामान विभागाने विदर्भातील बघा नागपूर, अमरावती, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बघा, मुंबई, त्यानंतर पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड या भागांमध्ये देखील हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या सरी चालू राहण्याची शक्यता आहे. तर बघा, पावसासंदर्भात अतिशय महत्त्वाची होती माहिती. जिल्ह्यानुसार कुठे पाऊस येईल काय नाही त्याबद्दल सर्व, कुठे येलो अलर्ट, कुठे अलर्ट देण्यात आलेला आहे, येलो अलर्ट वगैरे, ते संपूर्ण गोष्टी आपण या बातमीमध्ये बघितले, बातमी नंबर 4 मध्ये. ठीक आहे, आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय दमदार बातम्या बघितल्या, सर्व माहिती एकदम बघितल्या. आता पुढे एक महत्त्वाची माहिती आहे, ती माहिती आपण बघून घेऊ, मग व्हिडिओ थांबूया. फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, आता पुढे तेवढं बघून जा. तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व बातम्या बघितल्या, कामाच्या बातम्या, त्या शेतकरी भावांसाठी असो किंवा ज्या काही देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या असो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जी कामाची बातमी असते तीच बातमी आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तसेच आपण सुरुवातीलाच लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट पण बघितल्या आणि सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत समजून घेतली. ओके, तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जी पण अपडेट मी तुम्हाला सांगत असतो ते एकदम सत्य माहिती सांगत असतो.
आपल्या चॅनलवर सर्व सत्य माहिती मिळत असते आणि सर्व कामाची माहिती मिळत असते. आणि सर्व माहिती जरी तुम्ही एकदा बघितलं तर तुम्हाला पुन्हा दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज राहत नाही, कारण आपला व्हिडिओ 25-26 मिनिटाचा एकच व्हिडिओ असतो. एकच व्हिडिओ जर तुम्ही बघितला ना, मग तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याचीच गरज राहत नाही, कारण एकाच व्हिडिओमध्ये मी सर्व तुम्हाला सांगून टाकतो. देश विदेशातील ज्या काही महत्त्वाच्या कामाच्या बातम्या आहेत, शेतकरी भावांसाठी, लाडक्या बहिणींसाठी, महिलांसाठी, मुलींसाठी, तरुणांसाठी ज्या पण कामाच्या बातम्या आहेत ना, त्या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व सांगून टाकतो. त्यामुळे तुम्ही एवढे जण आपले व्हिडिओ बघतात, त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. ठीक आहे, आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती, लाडकी बहीण योजना असो किंवा आज रोजीच्या ताज्या बातम्या असो, सर्व माहिती बघितली. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. माझी फक्त एकच विनंती आहे, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा. चॅनलवर जरी नवीन असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला शेअर करा. ओके, चला पटापट लाईक करा. या व्हिडिओला लाईक झालाच पाहिजे. पटापट करा लाईक. हाईपचं ऑप्शन पण येत असेल तर हाईप पण करा आणि लाईक पण करा. या व्हिडिओला शेअर पण करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा. ओके, चला पटापट लाईक करा व्हिडिओला. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.